हाय एव्हरीवन, आज आपण आनंद भैरव रस याची ट्रिक बघणार आहोत. आनंद भैरव रस याच्या घटक द्रव्याची ट्रिक आहे जा त्रिकटू हिंगट से बच. जा त्रिकटू हिंगट से बच यावरून आपल्याला आनंद भैरव रसाचे जे घटक द्रव्य आहेत ते कळतील. तर पहिला आहे जा. जावरून जातीफळ किंवा जायफळ, त्रिकटूवरून सुंठ, मरीच, पिंपळी. नंतर हिंगट, तर ही वरून हिंगूळ, ग वरून गंधक, ट वरून टंकन आणि बच, बचनागवरून बचनाग किंवा त्यास वत्सनाभ देखील म्हणतात. नंतर निर्माण विधी, तर निर्माण विधीमध्ये सर्वप्रथम ही सर्व द्रव्ये घ्यायची आहेत आणि या सर्व द्रव्याचे आपल्याला चूर्ण करायचं आहे. नंतर चूर्ण करताना चूर्ण झाल्यावर निंबू स्वरसाची त्याला भावना द्यायची आहेत आणि 12 तास त्याचे मर्दन करायचे आहे. नंतर त्याच्या वट्या बनवायच्या आहेत. वट्या ह्या सुकवून घ्यायच्या आहेत आणि वट्याची मात्रा आहे 250 mg आणि अनुपान आहे अद्रक स्वरस. अद्रक स्वरसाबरोबर आपल्याला हे घ्यायचं आहे. पथ्य आहे प्रयुक्त रोगानुसार. जे रोगानुसार आपल्याला आनंद भैरव रसासाठी पथ्य पाळायचं आहे. सेवन काळ आहे सकाळ सायंकाळ 2 वेळा, म्हणजे सकाळी आणि सायंकाळी ही त्याचं आहे सेवन काळ. नंतर आहे उपयोग. तर याचा उपयोग हा काश, श्वास, कफज्वर, अजीर्ण, अपस्मार, आमवात, ज्वर अतिसार, जीर्णज्वर इत्यादी रोगावर होतो. जवळपास बऱ्याच आजारावर, म्हणजे जे कफज आजार आहे त्याच्यावर याचा उपयोग केला जातो. ज्वर झालं, कास झालं, श्वास झालं, अजीर्णावर देखील याचा उपयोग होतो. कारण असं आहे की यामध्ये जायफळ आहे, मरीच आहे, पिंपळी आहे, हिंगूळ आहे. हिंगुळाचा वापर हा आमवातामध्ये केला जातो. हिंगुळ हा आमवातासाठी आमवातनाशक आहे. नंतर जे वत्सनाभ आहे, वत्सनाभ हे ज्वर नाशक आहे. ज्वर दूर करण्यासाठी वत्सनाभाचा उपयोग केला जातो. म्हणजे हे वत्सनाभ स्वेदजनन कार्य करते, शरीराचं तापमान कमी करण्याचं कार्य करते. त्यामुळे वत्सनाभाचा उपयोग हा ज्वरामध्ये केला जातो. त्याच पद्धतीने हिंगूळसुद्धा ज्वरनाशक आहे. नंतर जे त्रिकटू आहे, हिंगूळ आहे, ते सगळं अग्नीचं दीपन करण्याचं कार्य करतात. त्यामुळे अतिसारामध्ये देखील हे कार्य करते. नंतर केमिकल कंपोजिशन, तर यामध्ये पायपेरिन आहे जे की मरीजमध्ये आहे, पिंपळीमध्ये आहे. ॲकोनिन आहे जे की वत्सनाभमध्ये आहे. मायरेस्टिक ॲसिड आहे जे की जायफळमध्ये आहे. HGS, Na2B4O7, 5H2O म्हणजे टंकन, ही सर्व याची केमिकल कंपोजिशन आहेत. नंतर रिसर्च अपडेट, यामध्ये असं रिसर्च करण्यात आलं की जो आनंद भैरव रस आहे हा वातज कफज ज्वरावर देखील उपयोग होतो. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.